तर नमस्कार सगळ्यांना. तर कशा आहात तुम्ही? मी आज तुमच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे गव्हाच्या कुरडयाची रेसिपी. या कुरडया तर प्रत्येकाच्या घरात असतातच, त्यामुळे ही रेसिपी प्रत्येकजण हे बनवू शकतं. तर या आहेत गव्हाच्या कुरडया. मी इथं 4 ते 5 कुरडया घेतल्या होत्या आणि त्या मी आता छोटे छोटे बारीक तुकडे करून घेते. तर आता मी इथं पाणी टाकून भिजू देणार आहे 10-15 मिनिटांकरता. तर इथं मी खूप सारं पाणी टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून 10-15 मिनिटांसाठी भिजवायला ठेवून देते. तर इथं 10 ते 15 मिनटं झालेले होते आणि मस्त हे कुरडयाचे तार पण भिजलेले आहेत. आणि आता मी त्याच्यातलं सगळं पाणी हे निथळून घेते आणि त्याच्यानंतर बघूया पुढची प्रोसेस. इथे कुरडयाचे तार मस्त भिजलेले होते, एकदम भारी. आणि आता त्याच्यानंतर लागणारं साहित्य आपण बघूया काय काय लागतं रेसिपीत ते. तर इथं मी एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो आणि कोथिंबीर. आता इकडे मी गॅस चालू केला आहे. आता मी कढईत टाकते तेल. तेलात लगेच राई. आता राई फुटली का लगेच जिरं आणि हे कांदे हे मस्त गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आहेत. आता इथं हे कांदे मस्त परतून झालेले होते, त्याच्यात मी टोमॅटो टाकते. आता इथं आपले बेसिक मसाले. इथं मी सगळ्यात पहिले टाकले लाल मिरची पावडर 2 चमचे, हा धना पावडर 1 चमचा, थोडीशी हळद आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि लगेच या कुरडयाचे तार टाकणार आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागते. आणि इथं मी अजून थोडंसं धना पावडर टाकलेला होता.
मला धना पावडरची टेस्ट खूप जास्त आवडते म्हणून मी थोडं जास्त यूज करते धना पावडर. आणि वरून आता थोडीशी कोथिंबीर टाकेल आणि तयार आहे आपली रेसिपी म्हणजे भाजी खाण्याकरता. तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.